ते स्ट्रॅटेजी कोणीच सांगत नाही. बरोबर. ते स्ट्रॅटेजी महत्त्वाची तुम्हाला तेच बोललो मी, की पहिले जे सगळं सांगतात, सिलॅबसला डिकोड करणे. म्हणजे जर 1 वर्ष लागलं सर, 6 महिने लागलं तरी चालेल. म्हणजे आधी आपण सिलेबसला डिकोड करणे. सिलॅबसचा मी आताही सांगतो. आताही मला कालपासून रिझल्ट फर्स्ट आन्सर की आली. त्यांना माहिती आहे माझा यू-पी-एस-सीचा डिस्क्रिप्टिव्ह आहे. मला खूप फोन आले. एकच थंब रूल सांगितलं, की सिलॅबसचे जे पॉइंट आहे, पेपर सेकंडमध्ये व्हल्नरेबल क्लासेस, नीतिनिर्देशक तत्व संविधानाचे, डी-पी-एस-पी, फंडामेंटल राइट. एक-एक शब्द जे आहे, त्याच्यावर तुम्हाला फक्त ए4 साइजचं 1 पानाचं नोट्स तुमचं. एवढंच. बरं. डिस्क्रिप्टिव्ह सिलॅबस एम-पी-एस-सीने दिलेला आहे. त्या डिस्क्रिप्टिव्हचे एक वर्ड, कॉमा, कॉमा, कॉमा देऊन सिलॅबस खूप मोठा आहे. प्रत्येक कॉमाचा तुमचा 1 पानाचा तुम्ही स्वतः काढलेला नोट. म्हणजे 40 शब्द आहेत, 40 पानाचा नोट्स. त्याच्या बाहेर अभ्यासाचा काहीच तुम्हाला गरज नाही. फक्त हे कळणं गरजेचं आहे. एवढं करणं गरजेचं आहे. कारण बरं. की यू-पी-एस-सी आणि एम-पी-एस-सीमध्ये काय वाचायचंय त्यापेक्षा काय नाही वाचायचंय ते महत्त्वाचं आहे. कारण बरोबर. की मटेरियल एक गोष्टीचं 10, 20, 50 मटेरियल आहे. बरोबर. कुठं? ते तिथे जे किती विषय वाचणार? सर्कल आहे. बरं तिथून बाहेर पडणं गरजेचं आहे.